प्रभाकर वासुदेव अमीन, ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर प्रभाकर वासुदेव अमीन हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते। त्यांनी भुईमुगाचं कमी खर्चिक आणि जास्त उत्पन्न देणारं तंत्रज्ञान महाराष्ट्राला दिलं। डॉक्टर अमीन यांचा जन्म वासुदेव आणि रमाबाई या दाम्पत्याच्या पोटी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या गावी 26 जानेवारी 1944 रोजी झाला। त्यांचं शालेय शिक्षण मोर्शी इथेच झालं। 1960 साली ते प्रथम श्रेणीत विशेष प्रावीण्यासह मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। लहानपणापासूनच त्यांचा कृषी विषयाकडे ओढा होता, म्हणूनच पदवी शिक्षणासाठी त्यांनी अकोला इथल्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला। 1963 साली प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी कृषी विज्ञानातील पदवी प्राप्त केली। त्यासाठी नागपूर विद्यापीठानं त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरवलं। त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी अनुसंधान संस्थानात प्रवेश मिळवला आणि 1965 साली कृषी विज्ञानातील पदव्युत्तर पदवीही संपादन केली। पुढे 1968 साली अमेरिकेत जाऊन बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी कृषी कीटकशास्त्र विषयातील PhD ही पदवी मिळवली। 1977 मध्ये डॉक्टर प्रभाकर अमीन यांची हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेत भुईमुग कीटकशास्त्रज्ञ म्हणून निवड झाली। इथे कार्यरत असताना त्यांनी केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश, गुजरात तसंच महाराष्ट्र राज्यात विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान आणि उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांवर भर देणारी लागवड पद्धत विकसित केली। पेरणी पद्धत, बियाणांचा वापर, पाणी देण्याची पद्धत, मूलद्रव्य आणि जिप्समचा वापर याचं तंत्रज्ञान विकसित करून त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर त्याचे यशस्वी प्रयोग केले, ज्यामुळे विशेषतः भुईमुगाचं उत्पादन 20 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर एवढं वाढलं। महाराष्ट्रात सातारा, सांगली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये त्यांनी भुईमुगाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधनाचं कार्य केलं आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी विशेष मदतही केली। भुईमुगावर बर्ड निक्रोसिस पसरवणाऱ्या किडीवर नियंत्रण करण्याचं तंत्र त्यांनी शेतकऱ्यांना दाखवलं। याच काळात डॉक्टर अमीन यांचे 50 संशोधनपर निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले। भुईमुगाप्रमाणे त्यांनी हरभरा, तूर, मूग या पिकांच्या किडींवरही संशोधन केलं। 1990 साली डॉक्टर प्रभाकर अमीन यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं कुलगुरूपद स्वीकारलं। या पदावर 3 वर्ष कार्यरत असताना त्यांनी निरनिराळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संबंध वाढवले, तसंच त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेऊन विविध पिकांवरील अद्ययावत तंत्रज्ञानही त्यांना शिकवलं। शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र तसंच मार्गदर्शन वर्ग शेतकऱ्यांच्या शेतातील झाडाखाली भरवून त्यांना मार्गदर्शन करणं हे डॉक्टर अमीन यांचं खास वैशिष्ट्य होतं। मे 1992 मध्ये कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये राहून लोकसत्ता तसंच दैनिकांमधून कृषी धर्म हे साप्ताहिक सदर चालवलं आणि शेतकऱ्यांसाठी ज्ञानदानाचं कार्य चालू ठेवलं। नागपूरमध्ये 25 ऑगस्ट 1995 रोजी राष्ट्रीय कृषी विकास आणि उद्योजक पणन प्रबोधिनी नाडेन या संस्थेची स्थापना केली आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांचे वर्ग श्रद्धामूल्य घेऊन चालवले। या काळामध्ये डॉक्टर अमीन यांच्या विविध पिकांवरील 20 पुस्तिका प्रकाशित झाल्या। त्यांचा शेतकऱ्यांशी दांडगा संपर्क होता। शेती तंत्रज्ञानाच्या जागृतीसाठी त्यांनी शेतकऱ्यांशी निकटचे संबंध प्रस्थापित केले। त्यांच्या शेतातील विविध पिकांवर प्रयोग करून उत्पादन खर्चात 25 ते 30% बचत केली आणि उत्पन्नात 25 ते 30% वाढ करून दाखवली। डॉक्टर अमीन यांनी माती परीक्षणाचे फायदे, खताविषयीची माहिती आणि पिकासाठी मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करण्यासंबंधीच्या विविध पुस्तिकाही प्रकाशित केल्या। डॉक्टर अमीन यांनी चांदूर बाजार इथल्या संत गुलाब महाराज संस्थानामध्ये प्रत्यक्ष शेतीचं कार्यही केलं। 2 एप्रिल 2006 रोजी त्यांचं निधन झालं। संत गुलाब महाराज संस्थानातर्फे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर प्रभाकर अमीन स्मृती पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे। ही संस्था प्रत्येक वार्षिक महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करते। डॉक्टर अमीन यांच्या कुटुंबियांनी त्यांची सर्व ग्रंथसंपदा अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या वाचनालयाला समर्पित केली आहे।